हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पण इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेती शास्त्रज्ञ बनल. भारतातील शेती प्रामुख्यानं निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याला खात्रीशीर उत्पन्न मिळत नाही. परंतु शेतकऱ्याला शेतीबरोबरच पूरक व्यवसायाची जोड असेल तर त्याला निश्चित असं उत्पन्न मिळू शकतं. दुग्ध व्यवसाय, रेशीम उद्योगाबरोबरच मत्स्य व्यवसायातून हे साधता येतं. बेरोजगार मत्स्य कास्तकारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासनही प्रयत्नशील आहे. अधिक मत्स्य उत्पादन मिळण्यासाठी उच्च प्रतीचं मत्स्यबीज महत्त्वाचं आहे. त्यासाठी अशा मत्स्यबीजांचं उत्पादन घेऊन पुरवठा करणं ही प्रमुख योजना शासन राबवत आहे. यासाठी मत्स्यबीज उत्पादन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. मत्स्य बीजोत्पादनात वाढ होण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे. अशाच एका सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम इथल्या मत्स्यबीज उत्पादन केंद्रातील सुमारे 14.5 हेक्टर क्षेत्रात मत्स्य बीजाचा उपक्रम राबवला जातोय. मुख्यत्वे करून या पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास पुणे जिल्ह्यात 84 लघु पाटबंधारे तलाव लहान मोठे, तर सातारा जिल्ह्यात जवळपास 60 तलाव उपलब्ध आहेत. या मत्स्य व्यवसाय ज्या तलावांच्या मध्ये चांगल्या पद्धतीने मत्स्य शेती करून शोषित बेरोजगार तसेच मत्स्य कास्तकार यांना रोजगार मिळण्यासाठी मुख्यत्वे करून शासनाच्या विविध योजना आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने जी योजना आहे ती मत्स्यबीज उत्पादन करणे व पुरवठा करणे. या बाबतीत महाराष्ट्र राज्यामध्ये प्रामुख्याने 28 हॅचरीज आहेत. त्यापैकी चांगल्या कार्यक्षम हॅचरीजमध्ये भंडारा जिल्हा तसेच खोपोली इथले, तसेच सातारा जिल्ह्यातील धोम, तसेच पुणे जिल्ह्यातील हडपसर या प्रामुख्याने हॅचरीचं नाव घ्यावंसं वाटतं. या हॅचरीजमधून साधारणतः त्यांना दिलेल्या उद्दिष्टासारखे सरासरी 3 ते 5 कोटी मत्स्यबीजाचं उत्पादन केलं जातं. आणि त्यातून मुख्यत्वे रेव्हेन्यू हा उद्देश न बाळगता जे तलाव ठेकेदार असतात त्या तलाव ठेकेदारांना, मत्स्य कास्तकारांना अल्प किमतीत हे मत्स्यबीज वेळेत उपलब्ध करून देणं. या मत्स्यबीज केंद्र धोम या ठिकाणी गेले 3 वर्षांमध्ये उत्पादनात चांगली भरीव वाढ होत आहे आणि जवळपास दरवर्षी उत्पादनात 50 लाख ते 1 कोटीने वाढ होत आहे. सध्या 1,68,00,000 एवढं मत्स्यजीर उत्पादन झालेलं आहे आणि अजूनही या ठिकाणी मत्स्यजीर उत्पादन सुरू आहे. नुकताच चांगला पाऊस झाल्या कारणाने मत्स्यबीजाची पुनश्च मागणी वाढलेली आहे. त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त मत्स्यजीर उत्पादन करून लोकांना जास्तीत जास्त मत्स्यबीज हे वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्व सहकारी हे तत्पर आहोत. या मत्स्यबीज उत्पादन केंद्रात
पावसाळी हंगामात कटला, रोहू, मृगळ, गवत्या, चंदेऱ्या आणि हिवाळी हंगामात सायप्रिनस माशांच्या मत्स्यबीजांची निर्मिती केली जाते. या माशांना साधारण भाताचा कोंडा, शेंगदाणा पेंड अन्न म्हणून दिलं जातं. उपलब्ध असलेल्या जलक्षेत्रात अधिक मत्स्योत्पादन व्हावं यासाठी मत्स्यबीज संवर्धन केलं जातं. या ठिकाणी मत्स्यबीज उत्पादन केंद्र धोम हे अतिशय महत्त्वाचं केंद्र आहे. या केंद्रावरती सातारा तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मत्स्यकास्तकारांची बीजाची मागणी ही अवलंबून आहे. या ठिकाणी मुख्यत्वे करून 5 जाती कटला, रोहू, मृगळ, सिल्वर तसेच सायप्रिनस तसेच गवत्या मासा यांचं प्रजनन या ठिकाणी घेतलं जातं. कटला, रोहू, मृगळ आणि सिल्वर जातीचं प्रजनन मुख्यत्वे करून पावसाळ्यात, तर सायप्रिनस जातीचं प्रजनन हे मुख्यत्वे करून हे हिवाळ्यात घेतलं जातं. या ठिकाणी हे जे बीज आहे मत्स्यजिरे हे चायनीज हॅचरीद्वारे निर्मित केले जाते. साधारणतः 1992 साली या हॅचरीज या महाराष्ट्रामध्ये आल्या. सुरुवातीला आपण कलकत्त्यावरून हे सीड आयात करत होतो, परंतु 92 नंतर या हॅचरीजद्वारे मोठ्या प्रमाणात मत्स्यजिरेची निर्मिती होऊ लागली. परिणामी मत्स्यकास्तकारांना मुबलक प्रमाणात मत्स्यबीज उपलब्ध होऊ लागलं. या ठिकाणी जे कटला, रोहू, मृगळ मासे आहेत त्यांचे वेगवेगळे वयात येण्याचे पिरियड आहेत आणि त्या मॅच्युअर फिश हे वर्षभर या ठिकाणी केंद्रात पोचले जातात. त्यांना शेंगदाणा फेंड, भाताचा कोंडा यासारखं खाद्य मात्रा दिली जाते. ज्यावेळेस ते या पावसाळ्यामध्ये कंडिशन असतात, मुख्यत्वे करून 1 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत याचं प्रजनन घेतलं जातं. एक मासा 1 किलोचा साधारणतः ॲव्हरेज 1 लाख मत्स्यजिरे एवढं निर्मिती त्यापासून आपण घेतो. या ठिकाणी जे आमचं चायनीज हॅचरी आहे त्याच्यामध्ये स्पॉनिंग पूल, इन्क्युबेशन पूल, GSR, नंतर तुमचं ओव्हरहेड टँक तसंच वेल या ठिकाणी कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आहे. या माध्यमातून अगदी कमी वेळेमध्ये आणि चांगलं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये एका इन्क्युबेशनमध्ये एका वेळीच 40 लाख मत्स्यजिराची निर्मिती 4 दिवसामध्ये केली जाते. मत्स्यबीज उत्पादन केंद्रात संगोपन, संवर्धन आणि संचयन अशी तळ्यांची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये मत्स्यजिरे, बोटुकली आणि अर्धबोटुकली मासे आहेत. साधारणपणे मत्स्यबीजांची निर्मिती करण्यासाठी नर आणि मादी निवडली जाते. या माशांना टाक्यांमध्ये सोडलं जातं. त्यांना उत्तेजित करण्यासाठी औषध दिलं जातं. नैसर्गिक वातावरण निर्मिती करून माशांचं प्रजनन घडवून आणलं जातं. गुरुत्वाकर्षण पद्धतीनं फलित अंडी चायनीज हॅचरीजमध्ये एकत्रित करतात आणि त्यापासून मत्स्यजिरे तयार होतात. माशांच्या प्रजननापासून मत्स्यजिरे तयार होण्यासाठी 4 दिवस लागतात. अशा प्रकारचे सेट्स हे लागोपाठ होत असतात आणि 24 आवर्स ही ॲक्टिव्हिटी ह्या पावसा हंगामात या ठिकाणी सुरू असते. या जे पॅकिंग केलं जातं मत्स्यजिऱ्यांचं ते प्रति बॅग साधारणतः 25,000, तर मत्स्यबीज जे 1.5 सेंटीमीटर आकाराचं असतं त्याचं पॅकिंग हे 2,500 प्रति बॅग, तर अर्धबोटुकली ज्याला SF सेमी फिंगरलिंग म्हणतात त्याचं पॅकिंग प्रति बॅग 1,000, तर बोटुकली ज्याचं पॅकिंग प्रति बॅग 250 या प्रमाणे पॅकिंग केलं जातं. ह्यांचं मूल्य हे जे फिंगरलिंग साईज आहे बोटुकली ते 400 रुपये प्रति 1000, सेमी फिंगरलिंग हे 200 रुपये प्रति 1000, तर मत्स्यबीज हे 75 रुपये प्रति 1000, तसंच मत्स्यजिरे प्रति लाख 1250 रुपये या दराप्रमाणे या ठिकाणी विक्री केली जाते. एकंदरीतच मत्स्य व्यवसायात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन पुढाकार घेत आहे. तसेच या मत्स्यकास्तकारांना जाळी देणे, होड्या पुरवणे, तसेच ट्रेनिंग देणे, प्रशिक्षण देणे, त्या व्यतिरिक्त त्यांना संस्थेस भागभांडवल देणे, संस्था स्थापन करणे, प्रशिक्षण कार्यक्रम, तसेच नवीन योजना जी आलेले NFDB राष्ट्रीय विकास बोर्ड अंतर्गत जलाशय विकास त्या अन्वयेसुद्धा पुणे जिल्ह्यातील 2 जलाशय तसेच सातारा जिल्ह्यातील धोम जलाशय हा निवडलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने इयरलिंग 10 सेंटीमीटर आकार संचयन करून चांगलं उत्पादन मिळवण्याकरता जागतिक बँकेचं ज्या आपल्याला कर्ज लाभलेलं आहे त्या दृष्टिकोनातून सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून या नवीन योजना यावर्षी राबवण्यात येत आहे. त्या दृष्टिकोनातून जे आवश्यक मत्स्यजिराचा जो पुरवठा आहे त्याचा विक्री वगैरे सुरू आहे. मत्स्यबीज उत्पादन केंद्रात मत्स्योत्पादन वाढीसाठी शासन विविध योजना राबवत आहे.
मत्स्यबीज उत्पादन केंद्राच्या बळकटीसाठी शासनानं प्रयत्न केल्यास निश्चितच मत्स्य व्यवसायाला चांगल्या प्रतीचं मत्स्यबीज उपलब्ध होईल. त्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाच्या विकासाला चालना मिळेल. राहुरीचे साधू बाबा होते मोठे प्रतापी. सर्व म्हणायचे बाबा नशीब बदलता तुम्ही. ते शेती करायच्या अशा गोष्टी सांगायचे ज्यामुळे पिकांचे ढीग लागायचे. पण एक दिवस साधू बाबांचं फुटलं गुपित. किसान कॉल सेंटर कडून समजत होती उन्नत शेतीची सर्व बात. शेतीशी संबंधित काहीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटरच्या शेती तज्ञांचा मोफत सल्ला घ्या. त्वरित त्याच वेळी आपल्याच भाषेत बोलून शेतीवाडीशी संबंधित कोणताही सल्ला किंवा प्रश्नासाठी मोफत नंबर मिळवा 1800 180 1551. कोणतेही पीक यशस्वीपणे घेण्यासाठी शेतकऱ्याला मोठी मेहनत करावी लागते. त्यातही फक्त दगडधोंडे आणि काटेरी झुडपांनी वेढलेल्या माळरानावर फळबाग फुलवणे म्हणजे आव्हानच. मात्र हे आव्हान यशस्वीपणे पेलण्याची किमया बारामती तालुक्यातील निंबूत येथील शेतकरी सुरेश जगताप यांनी साधली आहे. माझं शिक्षण 1982ला कंप्लीट झालं. म्हणजे मी BSc पूर्ण केली. BSc पूर्ण केल्यानंतर आता वडिलोपार्जित जी शेती 4 एकर शेतीत आई वडील आणि आम्ही दोघे भाऊ असा आमचा उदरनिर्वाह चालायचा. आणि त्यावेळेस मग BSc कंप्लीट केल्यानंतर आपण बाहेर जाऊन सर्व्हिस करणं आणि मग 2 पैसे मिळवणं असं करण्यापेक्षा मीच ठरवलं की आपणही शेतीच करावी. त्यावेळी शेती थोडी असल्यामुळं आमच्याकडं तरकारी भाजीपाला करणं हाच व्यवसाय. आता ते करत असताना शेवटी म्हणलं आपण एखादी गाय घ्यावी सुरुवातीला. मग गाय घेतली. गाय घेतल्यानंतर एका गायीच्या 2 गायी 2च्या 4 असं वाढवत गेलो. असं वाढवता नंतर मग 85ला माझं लग्न झालं. तिथून पुढं मग आमच्या मदतीला आमची पत्नी आली. आणि 85 ते 95 हा 10 वर्षाचा काळ आम्ही दुग्ध व्यवसाय केला. गायी वाढवल्या आणि त्यात आम्हाला काय 2-5 पैसे मिळत गेले. शिवाय दुसरी गावाकडे जमीन होती. असं करून मग शेवटी आता काय करायचं आपल्याला आहे हे 4 एकरात आपण दोघे भाऊ. आता हे आपल्याला दिवसेंदिवस ह्यात आपला उदरनिर्वाह होणार नाही. मग आता काय करायचं आम्ही ठरवलं. मग शेवटी म्हणलं आपण काहीतरी शेती घेऊ. आता शेती घ्यायची म्हणलं तर बागायती शेती घ्यायला निघालो तर पैसे थोडे कमी पडतात. मग आता काय करायचं. मग आपण म्हटलं थोडं ड्राय शेती घेऊ म्हणजे थोडी जास्त जमीन आपल्याला येईल. शेतीमध्ये सध्या मजूर आणि वीज यांची कमतरता आहे. त्यामुळेच जगताप यांचे सर्व कुटुंबीय फळबाग लागवडीसाठी कष्ट घेतात. शेतीमध्ये नवे प्रयोग करण्यात आणि सीताफळ, पेरू, अंजीर, डाळिंब याबरोबरच झेंडू, रताळी आणि भाजीपाला ही आंतरपिके घेण्याचा ध्यास जगताप यांनी घेतला आहे. आता माळ घेतलं सगळं झालं. मग आता डेव्हलप करायचं म्हटलं तर पैशाचे प्रॉब्लेम जास्त यायला लागले. मग आस्ती टप्प्याटप्प्याने असणारा माळ आम्ही नीट करत गेलो. दरवर्षी 2 एकर 4 एकर असं करत तेवढंच नीट करायचं. त्यातच मग लेवलिंग करून त्यातच भाजीपाला घेऊन लहान पिकं घेत राहिलो. मग झेंडू घ्या किंवा भाजीपाला घ्या, तरकारी घ्या, कांदे घ्या अशी पिकं करत चाललो. आणि हे पिकं करत मग ज्यावेळेस कंप्लीट रान सगळे डेव्हलप होत गेलं त्यावेळेस असं निदर्शनास यायला लागले की दिवसेंदिवस लेबर मिळणार. पाणी लाईटही कमी मिळत चालली. आता लाईट बी कमी, लेबर बी कमी, लेबर मिळत नाही. मग आता काय विचार करायचा. मग आता म्हणलं आपल्याला आपण मार्ग बदलला पाहिजे. शेती ही शाश्वत केली पाहिजे. कारण शेती आता आम्ही ज्यावेळेस घेतली त्याच वेळेस मनात असा विचार केला तर शेती करायची तर आहे म्हणून करायची नाही किंवा दुसरं आपल्याला काही जमत नाही म्हणून बी करायची नाही. शेती त्यात काहीतरी करूनच दाखवायचा हाच मनात ध्येय ठेवलं आणि शेती करण्यास आम्ही सुरुवात केली. सीताफळासाठी उत्पादन खर्च अन्य फळांच्या तुलनेत खूपच कमी असतो. सीताफळासाठी सासवड देशी आणि हैदराबाद सिलेक्शन या वाणांचा वापर फायदेशीर ठरतो. माती परीक्षण, खत नियोजन आणि छाटणी तंत्राचा योग्य वापर केल्यास सीताफळाची गुणवत्ता सुधारते. सीताफळाची लागवड करताना ह्या 2 प्रकारच्या जातीची लागवड केली. एक सासवडचा देशी वाण म्हणायचं सीताफळाचा आणि दुसरा हैदराबाद सिलेक्शन ही जात आम्ही कृषी विज्ञान केंद्र माळेगाव इथून आणली आणि ह्या दोन्हीची लागवड आम्ही 15 बाय 15 अंतर ठेवून लागवड केली. आणि ही लागवड केल्यानंतर
आता बागेत म्हटलं तर नवीनच, म्हणजे बागेतला काहीही अनुभव नसताना शेवटी लागवड केली. आणि लागवड केल्यानंतर थोडं वाढवायची कशी ह्याच्याकरता कृषी खात्याचे असोत किंवा कृषी विज्ञान केंद्राची चर्चासत्र असोत किंवा प्रशिक्षण वर्ग असोत, आपण प्रशिक्षण वर्गाला हजर व्हायचं आणि त्या ठिकाणी जे तज्ज्ञ मंडळी असतात ते सांगतात, छाटणीपासून ते कंप्लीट सर्वसाधारण सगळंच नियोजन ते सांगतात. मग आपण लहानाची मोठी झाडं करताना की ह्यांना वळण कसं द्यायचं, ह्यांची छाटणी कधी करायची, ह्याचं तिथून आपण तिथं शिकलं किंवा पाहिलं किंवा बघितलं ऐकलं की इथं येऊन आपण घरी यायचं. घरी येऊन आपण आपल्या भावाला, आपल्या पत्नीला, सगळ्यांना ते सांगायचं. माती परीक्षण केल्याशिवाय आपल्याला आपली शेती कशी आहे किंवा हे नक्की ह्यात काय कमतरता आहे हे आपल्याला कळतच नाही. आणि ज्यावेळेस माती परीक्षण केलं त्यावेळेस आमच्या निदर्शनास आलं की आपल्यात कुठले घटक कमी आहेत, कुठले हवेत, कुठले नाही, ह्याची सगळी माहिती मिळाली. तसे डोसेस मिळाले आणि डोसेस मिळाल्यानंतर त्या पद्धती आम्ही बागेची ज्यावेळेस बहार नियोजन चालू केलं त्यावेळेस बागेची चाळणी केली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडाची छाटणी जर व्यवस्थिशीर केली तर फलधारणा व्यवस्थित होती. त्यामुळे छाटणीवर आम्ही जास्तीत जास्त महत्त्व देतो. आणि छाटण्या केल्यानंतर खाली एक शेणखतं टाकणं फार गरजेची, कारण त्याशिवाय जमिनीचा पोत सुधारत नाही किंवा जाग्यावरही राहत नाही. जमिनीला हे शेणखतही भरपूर पाहिजे आणि झाडांच्या वाढीकरता ही रासायनिक खतंही पाहिजेत. झाडांना पाणी दोन्ही पद्धती देतो. काही वेळेस थोडी जमीन आमची खडकाळ आणि जास्त खड्याची असल्यामुळे ती एकजीव होत नाही म्हणून थोडं फ्लोने थोडं पाणी देतो, थोडी एकजीव जमीन करून घेतो आणि नंतर ड्रिपनी देतो. आणि ज्यावेळी ड्रिपनी पाणी देतो त्यातनं ड्रिपमधनंही काही खतं सोडतो, कारण त्याशिवाय जास्त पाणी दिल्यावर खतांचा ऱ्हास होऊ नये म्हणून थोडं ड्रिपचाही त्या ठिकाणी उपयोग करावाच लागतो या. आणि मग ज्यावेळेस बहारावर धरलं जातं आपण त्या टायमात नंतर फवारण्याही तितक्याच महत्त्वाच्या असतात. जसं आपण त्यांना NPK किंवा मायक्रोन्यूट्रन जमिनीतून देतो त्याच पद्धतीवर शेवटी ते फवारणीतून देणं गरजेचं असतं, कारण त्याशिवाय ज्यावेळेस फवारणीतून आपण देतो त्या टायमात फुलगळ किंवा फळगळ ह्याचं प्रमाण कमी होतं आणि नंतर फळाचं शायनिंगही वाढतं, त्याची साईजही वाढते, त्याची गोडीही वाढते. ह्याच्याकरता आपल्याला हे सगळं कंप्लीट नियोजन हे कंप्लीट फळ तोडणीपर्यंत हे शेवटी करावंच लागतं. तरी सर्वसाधारण 1.25 एकर आम्हाला 40 ते 42 हजार रुपये खर्च येतो. खतं, फवारण्या असा मिळून 40 ते 42. आणि सर्वसाधारण विचार जर केला झाडावर आपल्याला प्रति झाड जर 1 ते 1.5 क्रेट जरी माल सर्वसाधारण मिळतो. पहिल्या बहार, दुसरा बहार, तिसरा बहार, नंतर माल वाढत जातो. साईज वाढली मालाची की कॅरेट वाढत जातात. आणि सरासरी दर काही मोठ्या फळांना जादा दर मिळतो, लहान फळांना कमी दर मिळतो. असा सरासरी दर जर आपल्याला सर्वसाधारण क्रेट माग जरी 800 ते 900 रुपये जरी धरला आणि झाडावर 1 क्रेट माल निघाला तरी आपल्याला किमान 2 लाख रुपये तरी त्यातून मिळतात. खर्च 40 ते 42 हजार रुपये वजा केले तर आपल्याला 1,50,000 ते 60,000 रुपये सहज मिळू शकतात. स्थानिक बाजारपेठेत पेरूला नेहमीच मागणी असते. पेरूच्या गुणवत्तेसाठी झाडांची छाटणी सर्व फांद्यांना सूर्यप्रकाश मिळेल अशा पद्धतीनं करणं आवश्यक ठरतं. पेरूचे एका वर्षात 2 बहार घेता येतात. पेरू हा आम्ही अर्धा एकर लावला. अर्धा एकरात म्हणजे 18 बाय 18वर ह्याची लागवड आहे. ह्याची 18 बाय 18वर लागवड असल्यामुळे ह्याची 60-65 झाडं आहेत सगळी सर्वसाधारण अर्ध्या एकरातली. तर ह्याची पेरूची लागवड केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पेरूची रोपं लावल्यानंतर 1.5 ते 2 महिन्यानंतर 2-2.5 महिन्याचा पेरू झाला की त्याचा जो एक शेंडा असतो तो पहिला शेंडा मारला, तो शेंडा मारणं फार गरजेचं आहे. शेंडा मारल्यानंतर त्याचे फुटवे निघतात. फुटवे असे 2-3 फुटवे निघाले. असे फुटवे निघाल्यानंतर तेच फुटवे परत थोडेसे 2 फूट लांबले की परत त्याचा असं कटिंग घ्यायचं. विटकरी भाग आणि हिरवा भाग, हा खाली विटकरी भाग येतो आणि वर हिरवा असतो, तर तो बरोबर त्या दोन्हीचं सेंटरमध्ये जर कटिंग घेतलं की बरोबर तिथून परत फुटवे निघतात. फुटवे कशाकरता काढायचे तर झाडाचा आकार आपल्याला गोल करायचा. गोल करून चारही दिशेला फांद्या ते आपल्याला वाढवत न्यायच्या. अशा लहानाचा मोठा करत छाटणी करत चालल्यानंतर फांद्याही बळकट होत चालतात. आणि फांद्या बळकट होत चालल्यानंतर झाड भक्कम होत जातं. भक्कम होत गेल्यानंतर फांद्याचाही विस्तारही सगळीकडे वाढतो आणि झाडाची जी उंची, वेस्टेज उंची जी वाढते ती वाढत नाही. आणि ज्यावेळेस बहारापर्यंत झाड ज्यावेळेस येतं आपलं त्यावेळेस छाटणीला तिथेही फार महत्त्व आहे. तिथेही छाटणी करताना बहाराची जर छाटणी ती इतकी महत्त्वाची आहे की ती खाकी कलर आणि हिरवा कलर ह्या 2 कलर जे असतात ते जिथपर्यंत खाकी कलर आलेला असतो त्या ठिकाणीच आपल्याला कट घ्यायचा. कारण तिथं जर कट घेतला आणि तिथून जर त्याच्या पाठीमागून जर फुटवे निघाले तर तिथूनच त्या फुटव्यालाच फळं लागतात.
नाहीतर मग फळं लागण्याला आपल्याला भयंकर अडचण येते. म्हणून ती छाटणी खूप काळजीपूर्वक घ्यायची आणि अशी ती घ्यायची की जेणेकरून झाडाच्या सर्व फांद्यांना सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. फांद्यांना सूर्यप्रकाश मिळाला म्हणजे पानांना मिळतो, पानांना मिळाला म्हणजे फळांना मिळतो. कारण सूर्यप्रकाश जर मिळाला नाही तर ते झाडांचे अन्न तयार भरपूर केलं नाही तर शेवटी आपल्याला फळं पाहिजे अशा प्रकारची चांगल्या प्रतीची फळं मिळत नाहीत. म्हणून सगळ्यात महत्त्वाची छाटणी. आणि छाटणी केली चाळणी आणि डोसेस घेताना तिथेही माती परीक्षण गरजेचं आहे. डोसेस देताना त्यामध्ये मुख्य अन्न घटक, दुय्यम अन्न घटक किंवा मायक्रोन्युट्रियंट फार गरजेचं आहे. जसं NPK महत्त्वाचा तसंच मायक्रोन्युट्रियंट महत्त्वाचे आहेत. म्हणून त्या डोसेसमध्ये NPK येतं, दुय्यम अन्न घटकही येतात आणि मायक्रोन्युट्रियंटही येतं. आणि त्या प्रमाणात आपण जर डोसेस जमिनीतून त्यांना दिले आणि ते शेणखतही दिलं आणि पाणी सोडलं की झाडांचे फुटवे निघत चालतात. फुटवे निघले की फुटवे 2-3 पानावर आले की त्यातून कळी निघत चालते. आता कळ्या निघत गेल्यानंतर पिरूला कळ्या निघाल्या की कळ्याच्या नंतर पिरू होतात. तर तिथं पिरूच्या कळ्या निघून अशी फळं अशी सर्वसाधारण लहान बोरा एवढी झाली की तिथनं विरळणी त्यात फार महत्त्वाची. विरळणीला थोडा हलगर्जीपणा झाला की फळाची साईज आपल्याला मिळत नाही. त्यामुळे तिथं विरळणी करणं फार गरजेचं असतं. विरळणी करणं आणि पिरूला वरूनही फवारण्या थोड्या का होईना प्रमाणात द्याव्याच लागतात. कारण पिरूला सर्वसाधारण लहानपणी काही किडी येऊ शकते. इतर लहान किडी आल्यानंतर पुढं त्याच्यावर मिलीबग येऊ शकतो आणि देवी येऊ शकतो. एवढ्या 1-2 रोगाकडे लक्ष जर आपण दिलं तर तिथून पिरूमध्ये आपल्याला भरपूर उत्पादन निघायला काही अडचण येत नाही. पिरूचा जर विचार केला तर सर्वसाधारण कमीत कमी 20 रुपये किलो जर सहजच पिरूला मिळू शकतो. अगदी मिनिमम रेट 20 रुपये. आणि पिरूची वाढ होत चालल्यानंतर झाडाला किमान 2 क्रेट तरी माल मिळू शकतो. आता पिरू हा लोकलला विक्री होते. पिरूला काही कुठं पाठवण्याची गरज पडत नाही. कारण जाग्यावरही त्याला गिराईक येतं. कारण एकदा पिरू आपला माहिती झाला की जाग्यावर गिराईक, त्यामुळे पिरूचा प्रॉब्लेम अजिबात येत नाही. कारण हा लोकल चालणार आहे. सर्वसाधारण लोक पिरू खाणारे असल्यामुळं त्याला काही प्रॉब्लेम तसा येत नाही. पिरूचे घेताना आम्ही 2 बहार घेतो. एका वर्षात पिरूचे 2 बहार. पहिला बहार 15 जानेवारीच्या पुढं पहिली छाटणी घ्यायची. 1 जानेवारीच्या पुढे छाटणी घेतली की ती छाटणी घेतल्यानंतर तो जुलै-ऑगस्टमध्ये पिरू मार्केटला जातो. आणि ज्यावेळेस पिरू दुसरी छाटणी जुलैमध्ये घ्यायची असते. ज्यावेळेस पिरू झाडावर असताना पिरूच्या पुढं जे हिरवा आणि विटकरी भाग असतो तिथं कटिंग केलं की तिथली वाढ होत असताना हा पिरू फुगण्याला मदत मिळते. आणि हा पिरू फुगून मार्केटमध्ये नेता येतो. आणि दुसरे पिरू तिथं पुढं लगेच फुटवे होऊन पुढे पिरू लागतात. आणि ते पिरू जुलैमध्ये छाटणी घेतली की ते पिरू डिसेंबर-जानेवारीमध्ये मार्केटमध्ये जातात. आणि ते डिसेंबरमध्ये मार्केटमध्ये गेले की परत आपल्याला पुढच्या वर्षी जानेवारी अखेरपर्यंत छाटणी घेता येते. असे मिळून पिरूचे वर्षातून 2 बहार घेता येतात. आणि 2 बहार घेतल्यामुळे ते पिरू हा फायदेशीर ठरू शकतो. फळांवर आधारित पूरक उद्योग झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या फळांचे उत्पन्न घेणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारे आहे. शेतकऱ्यांनी त्याचा विचार करून फळबागेचं तंत्रशुद्ध व्यवस्थापन करावं. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.